श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे इडली. तर इडलीसाठी आधी आपल्याला काही प्रोसेस करावे लागतात. तर त्यासाठी इथे मी आता ही बघा, या मापाने 1 कप म्हणजे ही पाव किलो डाळ आहे. तर ही पाव किलो उडदाची डाळ आहे. तर ही आपल्याला भिजत घालायची. आता पाव किलो उडदाची डाळ असेल तर आपल्याला अर्धा किलो तांदूळ घ्यायचे आहेत. आता या मापाने बरोबर पाव किलो या मापाने बसलेली आहे. तर एखादा तुम्ही कुठचं पण माप घेऊ शकता, वाटी किंवा काय. तर 1 वाटी जर तुम्ही उडदाची डाळ घेतली तर 2 वाट्या तांदूळ घ्या. हे माप आहे इडलीचं. तर आता आपण तांदूळ घेऊया. आता मी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता मी तांदूळ घेते. हे बघा तांदूळ. हे तांदूळ तुम्ही कुठचे पण तांदूळ घेऊ शकतात इडलीसाठी. म्हणजे जाड आणि जुने असतील तरी चालेल, पण जुने घ्या. तर आता हे 2 कप मी तांदूळ घेते. आपल्याला हे भिजत घालायचे. झाला आता दुसरा कप. तर आपल्याला हे 6 तास भिजत घालावे लागतील. 6 तास भिजत घालून मग आपल्याला हे वाटून घ्यायचे. वाटून घेऊन पण आपल्याला ते परत ते पीठ, दळलेलं पीठ आहे ते भिजत घालून फर्मेट करायला ठेवायला लागेल. ते पण आपल्याला 8-1 तास ठेवावे लागेल. तर आता हे 2 माप आपण तांदूळ घेतलेले आहेत. त्यासाठी तुम्ही जुने तांदूळ, रेशनिंगचे तांदूळ वगैरे वापरले तरी चालतील, जाड तांदूळ. तर बघा इथे मी 1 कप 1 माप उडदाची डाळ घेतली, 2 माप तांदूळ घेतले. आता मी हे 6 तास भिजत घालणार आणि मग 6 तासानंतर आपण ही वाटून घ्यायचे. मग वाटून झाले का मग 8 तास आपल्याला फर्मेट व्हायला ठेवायचे. आता 1 तास आपल्याला सकाळी, आता आपण समजा भिजत घातलं आणि आपल्याला दुसऱ्या दिवशीसाठी इडली पाहिजे असेल, सकाळी दुसऱ्या इडलीसाठी नाश्त्याला इडली पाहिजे असेल आपल्याला, तर तुम्ही सकाळच्या टायमात 12 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत जरी भिजत घातलं नाही तरी तुम्ही रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही हे वाटून ठेवू शकता. आणि वाटून तुम्ही ते फर्मेट होण्यासाठी रात्रभर ठेवायचं आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त फर्मेट झालेलं असेल पीठ, त्याच्याने आपण इडल्या करू शकतो. तर आता मी हे धुवून घेते स्वच्छ आणि भिजत घालते. तर हे बघा, आता मी डाळ स्वच्छ धुतली आणि भिजत घातले, तांदूळ स्वच्छ धुतले आणि भिजत घातलेले. आता आपण एका साईडला ठेवून द्यायचं आणि आपल्याला म्हणजे 8-1 वाजेपर्यंत आपण दळून ठेवायचं. आता कसं गरमीचं टाईम आहे त्यामुळे ते होतं चांगलं. पण जर थंडी असेल तर तुम्ही लवकरच भिजत घाला तांदूळ डाळ सकाळच्या टायमात आणि लवकर वाटा आणि लवकर फर्मेट व्हायला ठेवून द्यायचं. तर ते सकाळी लवकर चांगलं फर्मेट होतं. तर मी हे ठेवून देते. आता इडलीसाठी आपल्याला ही डाळ कशी वाटायची, तर बारीक वाटायचे, एकदम प्लेन अशी बारीक वाटायचे. आणि तांदूळ कसे वाटायचे, दरदरे असे वाटायचे, एकदम पण नाही दरदरे, असे खरखरीत असे थोडेसे बारीक असे वाटायचे. पण इडलीसाठी आपल्या उडदाची डाळ बारीक वाटून घ्यायची. हे बघा आता आपले 6 तास झालेले आहेत. हे बघा उडदाची डाळ पण कशी भिजलेली आहे मस्तपैकी आणि तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत. आता आपण यांना वाटून घेऊ. आता हे पाणी टाकून नाही द्यायचं, याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचे. मग ते पीठ आपलं चांगलं फर्मेट होईल. आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ वाटायला. आधी उडदाची डाळ वाटू, बारीक वाटायचे उडदाची डाळ एकदम. आता कोण काय करतं, हे पाणी काढून टाकून देतं, मग ते फर्मेट चांगलं नाही होत. हे याच पाण्यामध्ये आपण भिजवायचे, मग पीठ आपलं चांगलं फर्मेट होईल दुसऱ्या दिवशीसाठी. त्या 2 बॅचमध्ये मी वाटून घेते. यातलंच पाणी टाकूया आपण. बघा आता आपण मिक्सरला वाटून घेऊया. आधी चालू बंद करून मग
बघूया आपण. हे बघा आपलं किती मस्त असं बारीक झाले बघा, एकदम प्लेन झाले. आता अशाच पद्धतीने मी आता दुसरं पण वाटून घेते, दुसरी बॅच, आणि अशा मोठ्या टोपामध्ये काढायचं ते. आपण आता मोठ्या टोपात काढायचं, म्हणजे मोठं टोप घेतलं म्हणजे पीठ कधी कधी वरती येतं पक्क, बारकं घेतलं का ते ओतून जातं. असं प्लेन झाले मस्त. आता मी दुसरं पण वाटून घेते. हे बघा आता माझं डाळीचं वाटून झालेलं आहे बघा, असं प्लेन मस्त वाटून झालेलं आहे. आता आपण तांदूळ वाटूया. आपण तांदूळ पण आपण 2 बॅचमध्ये वाटून घेऊ. त्याच्यातलंच थोडं पाणी टाकायचं आपण वाटायला. हे बघा आता आपण तांदूळ वाटून घेऊ. बघू आपण. हे बघा अशा पद्धतीने तांदूळ वाटायचे, म्हणजे एकदम बारीक पण नाही, अशी थोडंसं असं थोडंसं दाणेदार असं. हे बघा असं अशा पद्धतीने आता मी दुसरी बॅच पण वाटून घेते. आपण याच्यामध्ये टाकूया. हे बघा आता मी दुसरी पण बॅच वाटलेली आहे तांदळाची. अशी थोडीशी बघा, अशी दळ म्हणजे असं ठेवायचं, असं जरा असं जाड असं, म्हणजे एकदम जाड पण नाही आणि पातळ एकदम बारीक प्लेन पण नाही. आता आपण हे मिक्स करून घेऊ. आता हे आपण हातानेच मिक्स करायचं. जेवढं तुम्ही हाताने करणार तेवढं ते चांगलं फर्मेट होतं. आपण उष्णता असते आपल्या हातामध्ये, त्याच्यामुळे पीठ चांगलं येतं. तर हे असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं हलवून असं हातानेच आधी फेटून घ्यायचं. मीठ नाही टाकायचं, मीठ सकाळी टाकू आपण जेव्हा करायच्या वेळेला. असं एकाच बाजूने असं हलवून घ्यायचं आणि पीठ आपलं आता भिजवून ठेवायचं. हे बघा आता आपण मस्त एक असं भिजवून ठेवलेलं आहे. आता मी ठेवून देते पीठ भिजून. आता याच्यावरती असं झाकण ठेवायचं, घट्ट म्हणजे असं झाकण ठेवायचं, त्याच्यावरती काहीतरी वजन ठेवायचं. तर मी हे ठेवून देते. आता आपलं हे 8 तासासाठी आपण चांगलं ठेवून द्यायचं असंच फर्मेट व्हायला. त्याच्यावर झाकण ठेवून वरती वजन ठेवायचं, तर ते चांगलं आपलं फर्मेट होईल. आता आपण ठेवून देऊ. हे बघा आता आपण याला झाकण द्यायचं आणि असं वजन त्याच्यावरती ठेवायचं आणि उबदार ठिकाणी हे ठेवायचं. गॅसच्या इथे धक्क्यावरती उबदार ठिकाणी असं ठेवून द्यायचं, जिथे म्हणजे असं गरम वाफ वगैरे असेल तिथे असं ठेवायचं. मग पीठ आपलं चांगलं फर्मेट होते. चला तर ठेवते आता मी. हे बघा आता आपली सकाळ झालेली आहे आणि मी आता जे पीठ फर्मेट करायला ठेवलेलं आहे ते आता आपण बघूया कसं झालं ते आपलं फर्मेट. असं मी वजन ठेवलेलं. हां किती मस्त बघा, तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे आपलं पीठ. एकदम केवढं फर्मेट झाले बघा, तुम्ही बघू शकता कसं वर आले मस्त. हे बघा किती मस्त आलेलं आहे असं पीठ बघा, तुम्हीच बघा एवढं छान फर्मेट झाले ना. अशा पद्धतीने तुम्ही ते पीठ हे करा. ते पाणी टाकून नका देऊ, जे आपण भिजवलेलं असतं तेच पाणी वापरायचं याच्यात टाकासाठी वाटायला. हे बघा आपलं पीठ एवढं मस्त फुलून आले ना, जबरदस्त फुलून आलेलं आहे. आता आपण काय करायचं, आता आपल्याला मीठ टाकायचं. आपण मीठ टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये, तर आपण मीठ टाकून घेऊ. आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकले. आता आपण
चांगलं असं ढवळून घेऊ त्याला मस्त याच्यामध्ये असं ढवळून घ्यायचं चांगलं. मस्तपैकी झालेलं आता खूप छान फॉर्मेट झालेलं आपलं पीठ. आता आपण काय करायचं, हे पीठ जरा बाजूला ठेवू. आता आपण चटणीची तयारी करू आणि सांबार करून घेऊ, कारण इडल्या कशा पटापट गरमागरम होतात, त्यामुळे आपण आधी चटणी करून घेऊ आणि सांबार करून घेऊ. तर आपल्याला चटणी करायसाठी लागणारं साहित्य, इथे मी एक अर्धी वाटी नारळाची चव घेतलेली आहे, मोठ्या नारळाची अर्धी वाटी घेतलेली आहे. आणि हे डाळवं घेतले, हे भाजलेली डाळ असते, याला भाजकी डाळ म्हणतात, म्हणजे डाळवं म्हणतात. हे आपण अर्ध घ्यायचं, खोबऱ्याचं अर्ध डाळवं घ्यायचं. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या चटणीसाठी. थोडासा आल्याचा तुकडा कापून घेतलेला आहे. 5-6 लसणाचे दाणे, हे लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत. थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. सुक्या मिरच्या घेतल्या आहेत 3-4 आणि उडदाची डाळ घेतली थोडीशी आणि राई घेतले आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेले. तर आपल्याला फोडणीसाठी राई लागणार आहे चटणीमध्ये, उडदाची डाळ लागणार आहे, सुक्या मिरच्या लागणार आहेत आणि कढीपत्ता लागणार आहे. बाकीचं जे साहित्य आहे ते आपण वाटून घ्यायचे. तर आपण मिक्सरमध्ये हे साहित्य घालून घेऊया. लसूण, मिरच्या, हिरव्या मिरच्या सर्व, म्हणजे हे मीठ हे बाजूला काढू, राई, उडदाची डाळ. आपल्याला हे आलं, कोथिंबीर हे सर्व मिक्सरमध्ये टाकायचे. नारळाची चव, या डाळीमुळे खूप छान लागते चटणी टेस्टला. नक्की डाळ टाका, ही डाळवं. आता चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊ चटणीत. आणि आता आपण ही वाटून घेऊ. आधी अशी सुकीच फिरूया, थोडी चालू बंद करून, आणि मग थोडं पाणी लागेल तसं टाकून आपण चटणी करून घेऊ, वाटून घेऊ. हे बघा, आता मिक्सरला आपण चटणी वाटून घेऊ. आधी चालू बंद करू. आता आपण चमच्याने आधी ढवळून घेऊ असं. आता आपण याच्यात पाणी घालून घेऊ. अजून पाणी घालायला पाहिजे आपल्याला. छान मध्ये आपण असं बारीक वाटलेली आहे चटणी. ही बघा आपली झालेली आहे चटणी. आता तर आपण काढून घेऊ. ही बघा, आता आपण सांबाराची तयारी करू. तर चटणी काढून घेऊ. चटणीला आपण फोडणी देऊया. हे बघा,
आता आपण ही काढून घेऊया चटणी. आता मिक्सरमध्ये थोडा पाणी टाकून आपण चटणीमध्ये टाकूया. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून आपण बघा आपली चटणी झालेली आहे. आता आपल्याला फक्त फोडणी द्यायची. आता आपण सांबारा करून घेऊ, मग फोडणी देऊ. तर सांबारा करण्यासाठी लागणारं साहित्य इथे अर्थातच डाळ लागणार. ही तुरीची डाळ आहे, मी मस्त शिजून घेतलेली आहे कुकरमध्ये. तर त्याच्यासाठी इथे मी या भाज्या वापरलेल्या आहेत सांबारासाठी. वांगं घेतलेलं आहे, 2 छोटी वांगी कापून घेतले आहेत, 2 छोटे टमाटे कापून घेतले आहेत फोडी करून, या शेकटाच्या शेंगा घेतल्या आहेत कापून, आणि गाजराचा थोडासा गाजर कापून तुकडे करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यासाठी मी इथे कांदा घेतला आहे, असा 1 कांदा घेतला आहे उभा चिरून, उभा कापून, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, आणि थोडासा आल्याचा तुकडा बारीक किसून तो कापून घेतला आहे, आणि थोडीशी कोथिंबीर. आणि त्यासाठी लागणारे साहित्य सांबारासाठी हे बघा, हे साहित्य. तेल घेतलेलं आहे मी इथे, 2 पळी तेल घेतलेलं आहे. राई घेतले, 1 टेबलस्पून राई घेतले, 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे. हिंग घेतले अर्धा टेबलस्पून. हळद पावडर घेतले अर्धा टेबलस्पून. आपला घरचा मसाला 1 टेबलस्पून घेतलेला आहे. आणि हा सांबारा मसाला घेतला आहे अर्धा टेबलस्पून. हा सुक्या मिरच्या घेतल्या आहेत 2. आणि मेथीचे दाणे थोडेसे, अर्धा टीस्पून मेथीचे थोडेसे दाणे पाहिजेत, याच्याने छान चव येते सांबाराला. चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे, एवढीशी छोटीशी चिंचेचा गोळी घेतली आणि त्याचा तो कोळ काढून घेतलेला आहे. थोडासा गूळ घेतला आहे, त्या चवीप्रमाणे आपल्या आंबट गोडच्या चवीप्रमाणे गूळ घ्यायचा, आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. तर आपण आता सांबारा करूया. तर सर्वप्रथम मी इथे गॅस चालू करून घेतला आहे आणि टोप ठेवलेलं आहे सांबारा करायसाठी. तर आपण तेल घालून घेऊ. तेल घालू. तेल चांगलं तापलं का राई जिरे टाकू. आपलं तेल तापलेलं आहे, आता आपण राई जिरे टाकूया. राई, जिरं, हिंग, मेथीचे दाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची, आणि या सुक्या मिरच्या त्याच्या तोडून टाकूया. आलं, तर आपण कांदा घालून घेऊ. आता कांदा थोडासा आपला असा म्हणजे थोडासा नरम होईल, एकदम हे पण नाही करायचा, करपवाचा पण नाही त्याला. कांदा आपला थोडासा सॉफ्ट झाला आहे, एकदम पण त्याला हे नाही करायचा, असंच टेक्स्चर ठेवायचं त्याचं. आता आपण हळद पावडर घालून घेऊ. मसाला टाकूया. सांबारा मसाला टाकू. सांबारा मसाला असेल तर टाका, नसेल आणि असेच जरी केली ना तरीसुद्धा खूप छान सांबारा होतो हा. छान टेस्ट येते. मेथीच्या दाण्यांमुळे त्याला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे मेथीचे दाणे जरूर टाका. आता आपण काय करायचे, आपण ज्या भाज्या घेतल्यात त्या आपण आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या. भाज्या टाकून घेऊ आपण. वांगं, गाजर, शेकटाची शेंग आणि टोमॅटो. आता आपण या भाज्यांना जरा शिजून घेऊ थोडंसं. आपण पाणी घालून भाज्या शिजून घेऊ. थोड्याशा भाज्या आपण शिजून घेऊ.
आता आपण याच्यावरती झाकण ठेवून भाज्या जरा शिजून घेऊ. थोडंसं भाज्या शिजूया. तर पाणी ठेवून भाज्या जरा शिजूया. शिजतील त्या, पटकन शिजतात. आता आपल्या त्या भाज्या शिजतात तोपर्यंत आपण एका साईडला गॅसवरती चटणीला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी आपण एक पळी तेल घालू फोडणीच्या भांड्यामध्ये आणि आता आपण चटणीला फोडणी देऊन घेऊ. तर आपले आता तेल तापलेलं आहे. आता आपण राई घालूया चटणीसाठी. उडदाची डाळ घालू आणि कढीपत्ता टाकूया. आता आपण बघा मस्त आपली फोडणी झालेली आहे. सुक्या मिरच्या टाकूया. आता आपण चांगलं असं हलवून घेऊ. याची फ्लेम बारीक करू आणि आपल्याला ही चटणीमध्ये आता ही फोडणी टाकायची. ह्याची फ्लेम घालूया. आता आपण चटणीमध्ये ही फोडणी घालून देऊ. बघा लगेच टाकायचं आणि बंद करून ठेवायचं झाकण लावून. मग खूप छान टेस्ट येते चटणीला. आता आपण हे ठेवून देऊ एका बाजूला. आता बघूया आपण आपल्या भाज्या शिजल्यात का. शिजल्यात आता आपल्या भाज्या. आता आपण काय टाकायचं याच्यात, डाळ टाकूया. भाज्या शिजल्यात. आता आपण डाळ टाकून घेऊ. खूप छान लागतो. अगदी म्हणजे हॉटेलसारखा सांबार होतो. डाळीमध्ये हा पाणी टाकू. थोडा डब्यामध्ये डाळ लागली ते, म्हणजे आपला सांबार जाड पण नाही आणि पातळ पण. अशा पद्धतीचा परफेक्ट सांबार बनणार आहे, चविष्ट. आता आपण याच्यामध्ये गूळ टाकूया. गूळ घेतलाय तो टाकूया. गुळामुळे खूप छान टेस्ट लागते. साखरेऐवजी गूळ टाका तुम्ही. आणि हा चिंचेचा कोळ घेतलाय तो टाकूया. आता थोडा वेळ आपण हे ठेवूया असे. मीठ टाकायचं. आता आपण मीठ टाकून घेऊ. चवीप्रमाणे मीठ टाकूया आपण. आता आपण थोडा वेळ 5-10 मिनटं ठेवू. बघा आपला सांबार मस्तपैकी उकळलेला आहे. चांगली मस्त उकाळी फुटलेली आहे. आता झालेला आहे आपल्याला सांबारा. जाड पण नाही पातळ पण नाही अशा पद्धतीचा झालेला आहे. आता कोथिंबीर घालू आपण. मीठ आणि गूळ बरोबर आहे, परफेक्ट. गोड पण नाही आणि आंबट पण नाही, अगदी परफेक्ट सांबार झालेला आहे. वरून कोथिंबीर टाकायची. झाला आपला. आता मी एका साईडला इडलीचं भांडं ठेवले. म्हणजे आता इडल्या बापासाठी आधीच आपण इडलीचं भांडं वाफवण्यासाठी ठेवायचं पाणी टाकून त्याच्यामध्ये. म्हणजे पटकन इडल्या लगेच हे होतात, वाफतात त्या. लगेच थंड याच्यात नाही टाकायचं. तर आता झालेलं आहे. आता आपण गॅस घालूया आणि इडल्या करायला घेऊ. आता आपण इडल्या लावूया बापाला. कारण आपली चटणी झालेली आहे, सांबार पण झालेला आहे. आता आपण इडल्या लावायला घेऊ. आता पीठ जरा थोडं पूर्ण फेटून असं घ्यायचं. मीठ टाकलेलं आहे आपण. आता आपलं इडलीचा तो स्टँड, अशा कोणाकोणी स्टँड असतो, काय ताटले असतात, त्याला आपण आता तेल लावून घ्यायचं आधी. आता मी पाणी तापत ठेवलेलं आहे इडल्या वाफवण्यासाठी. ते आधी ठेवायचं, तापून घ्यायचं ते पाणी. म्हणजे इडल्या आपल्या खूप छान होतात. हे बघा असं आपण
असं सगळ्या ताटल्यांमध्ये आपण इडलीचं हे बॅटर टाकून घेऊया. मस्त पीठ आपलं हे झालेलं आहे. दुसऱ्या ताटलीला पण लावून घेऊ. तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही खाली. आता आपण तिसरी ताटली घेऊया. तिसऱ्या ताटलीला पण आपण बॅटर टाकून घेऊ. आपण आता टाकून घेतले. आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये या ठेवून घेऊ. बघा आता मी गॅसवर हे भांडं ठेवलेलं आहे. ते गरम झालेलं आहे. ते बघा चांगली वाफ आलेली आहे मस्तपैकी. आता आपण एक एक स्टँड ठेवून घेऊ. स्टँड टाकले आपल्या प्लेट. एक 5 मिनिटांनी आपण बघूया. पाणी चांगलं तापलेलं असेल ना तर लगेच होतात इडल्या. आता आपली मस्तपैकी चांगली वाफ आली. तुम्ही बघू शकता कशी वाफ आली. ती अशी चांगली कडक वाफ आली ना का आपली इडली झालेली असते. तर बघू आपण वाफ पटकन काढताना असं उलट्या बाजून काढ म्हणजे हातावर वाफ नाही येणार. अशी काढायची. बघा मस्त झालेली आपली इडल्या. आता आपण गॅस बंद करून देऊ. आता लगेच त्या काढायच्या नाही. जरा काढून आपण एक एक ताटल्या खाली ठेवू आणि मग थोड्याशा हलक्याशा थंड झाल्या का काढू. नाही तर लगेच काढल्या ना तर त्या तुटतील. म्हणून आपण थोड्याशा हलक्या झाल्या का काढता आपण लगेच ह्या इडल्या काढायच्या नाही. म्हणजे काढून ताटल्या खाली ठेवायच्या आणि मग त्या थोड्याशा हलक्याशा थंड झाल्या ना का आपण त्या काढून घ्यायच्या. लगेच काढल्या तर त्या तुटतील. म्हणून आपण अशा ताटल्या आता मी अशा काढून खाली ठेवून देते आणि मग आपण त्या काढूया. थोड्याशा हलक्याशा झाल्या का आता आपल्या थंड अशा झाल्यात हलक्याशा. आपण हे काढून घेऊया इडल्या. असा चमचा घ्यायचा एक आणि अशा चमच्याने चमचा असा फिरवायचा आणि अशा इडल्या काढायच्या. हे बघा मस्त झाल्यात आपल्या इडल्या. अशा चमच्याने अशी मस्त हलकी झाली आपली इडली. बघा एकदम सॉफ्ट. आता मी सगळ्या इडल्या काढून घेते आणि चटणी सांबारा मस्तपैकी त्याच्यावर ठेवते. सगळ्या इडल्या आता मी अशा पद्धतीने काढून घेते. सगळ्या इडल्या मी काढून घेतलेल्या आहेत. बघा किती सॉफ्ट किती छान झाल्या आहेत आपल्या इडल्या. एकदम हलक्या अशा झाल्या स्पॉन्जसारख्या. खूप छान झालेल्या आहेत. आता आपण चटणी आणि सांबारा काढून घेऊ. अशा पद्धतीने खाण्यासाठी तयार आहे इडली सांबारा चटणी. नक्की ट्राय करा तुम्ही. खूप छान झालेलं आहे. सांबार पण खूप छान झालं आहे. चटणी पण खूप छान झालं आहे. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.
याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.